सुद्धा मुक्तता नाही आणि लोकतांत्रिक मार्गाने सुद्धा मुक्तता नाही. आज सन्माननीय मंत्री महोदय, मंत्री महोदय विनंती आहे. स्पीकर फोन आहे, सगळे लोक ऐकतायत बरं का. हा, असं आहे की 56% पगार झालाय. कल्पना आहे मला, त्याचं सगळं चाललंय. आता काय झालंय की ते तुम्ही बँकेचे पैसे सांगितले होते ते हो, वापरायचे नाही, बरोबर. बँकेचे पैसे भरायचे, हो. पीएफचे पैसे आपण बिलकुल मी स्पष्टपणे सांगितलं की पीएफच्या पैशाला हात पण नाही लावायचा. बरोबर. आणि आता सगळ्या जे अर्थ खात्याचे लोक आहेत त्यांना तंबी दिली की कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांचा पगार हा वेळेवर व्हायला पाहिजे. हो. आणि 56% दिलेत म्हणजे काय आपल्याला राज्य शासनाकडून पैसे तेवढेच आलेत म्हणून. पण आता मी परत एकदा, तुम्ही पण बोला, मी पण बोलतो, अजितदादांच्या कानावर स्पष्टपणे घालावं लागेल की सारखं सारखं जर तुम्ही अशा पद्धतीने आज ना उद्या द्यायचेच आहे तर वेळेवर देणं. हो. तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा, आम्ही मागतो एक रक्कम आणि देतात वेगळी रक्कम. आणि आम्ही काय कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन किंवा ऍडिशनल आम्हाला काही दुसऱ्या कामासाठी वापरायचे म्हणून काही पैसे मागत नाही ना. हो, आपण विनंती करू. किंवा आम्ही घरामध्ये घेऊन जात नाही हो पैसे. हो, आपण विनंती करू. आपण विनंती करू. हा, त्यामुळे मी पण बोलतो, तुम्ही पण बोला. आणि मी आता त्या देवरांना माझं त्या दाताचे ट्रीटमेंट होते म्हणून मला बोलता आलं नाही. मी आता ते ट्रीटमेंट झालंय माझं कम्प्लीट. आता मी देवरांना सांगतो स्पष्टपणे की असं चालणार नाही सारखं सारखं. हो, हरकत नाही. आतापर्यंत काय होतं, मंडळाचं अध्यक्षपद नव्हतं म्हणून मी जबाबदारीनं बोलू शकत नव्हतो, कारण आपल्याला ते बंधनं होती. बरोबर. हो. आता अध्यक्षपद पण जाहीर झालंय, त्यामुळे मला जबाबदारीनं बोलता येईल आता त्यांच्याशी. हो, आम्ही अगोदर अभिनंदन केलेलं आहे, पुन्हा एकदा नोटिफिकेशनच्या नंतरचं अभिनंदन. तुमचं अभिनंदन. बघा, जो माणूस हृदयापासून काही आपुलकीनं बोलत असतो ना, त्याचं अभिनंदनाची गरज पण नसते. हो, बरोबर आहे. येस. तर त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता थोडासा, आता काय तो अधिकार प्राप्त झालाय, त्यामुळे आता मी त्या अधिकारानं त्यांच्याशी बोलू शकतो. एक मिनिट, ते बोलतो, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या कामगारांना सांगा एक थोडंसं, हो 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 सांगतो. थोडंसं धीर धरा, व्यवस्थित करतो. हो, एक मिनिट. ते न्यूज 18ची ही आहे, ती तुम्हाला एक प्रश्न विचारते. विचारा तुम्ही, हरकत नाही, विचारा. तर कर्मचारी याच निर्णयावरून संतप्त झालेले पाहायला मिळत होते आणि त्यांचं असं देखील म्हणणं होतं की 56% इतकाच पगार देण्यात येतोय, मग आम्ही काम देखील तितकंच करायचं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता. नाही, त्यांची ते जर बोलले असेल तर ते काही चुकीचं नाहीये, वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी कसं आहे की एका पगारावर एका कुटुंबाचं पूर्ण महिन्याचा कारभार जो असतो, म्हणजे मुलांची फी, मुलांचे कपडे, घरातलं अन्नधान्यापासून सगळे कुटुंबातल्या ज्या काही समस्या असतात त्या समस्यांचं निराकरण ह्या आपल्या पगाराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती हा करत असतो. म्हणजे तो आमचा परिवहनचा कर्मचारी असू द्या किंवा इतर कोणी. जर त्याला 50% म्हणजे 56% जर पगार मिळत असेल आणि त्याच पगाराच्या माध्यमातून जर त्याला बाकीच्या गोष्टी पूर्ण करायच्या असेल तर ते होऊ शकत नाही. आणि दुसरं जर त्यांचं असं म्हणणं असेल 56% पगार मिळाला तर 56% काम करायचं काय, हे चुकीचं आहे. काही बाजू त्यांनी आमची पण सांभाळून घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी अशा असतात की मला आतापर्यंत जबाबदारी नव्हती ती परिवहन अध्यक्षाची, आपल्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षाची. आता जबाबदारी दिली आहे, त्यामुळे त्या अधिकारानं मी माझी मागणी जी कर्मचाऱ्यांची आहे ती मागू शकतो. आणि 56% दिलं म्हणजे काही 44% देणार नाही असं नाही ना. 44% ही मिळेल, पण थोडासा अवधी त्यासाठी पाहिजे. पण ते जे चाललंय ते चुकीचं चाललंय. राज्य शासनाच्या वित्त विभागानं कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तरी अशा प्रकारचा हात आखडता घेऊन ह्या मताचं मी मंत्री म्हणून जबाबदारीनं बोलतोय. तुम्ही कर्मचाऱ्यांना काय आश्वासन देता या संदर्भात? लवकरात लवकर त्यांचा उर्वरित पगार होईल आणि काही थोड्याच दिवसात दिला जाईल. धन्यवाद. ओके. प्रतापजी, ओके, चलो. प्रताप सरनाईक यांनी देखील सांगितलेलं आहे